गुड इव्हिनिंग ऑल. सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या या छान स्पेशल दिवाळी स्पेशल सेशनमध्ये. आय होप माझा आवाज अगदी सगळ्यांना लाऊड अँड क्लिअर येतो. ओके, थँक्यू. थँक्यू फॉर कन्फर्मिंग. स्टील 36 मेंबर्स जॉईन केलेले आहेत. अजून काही मेंबर्स जॉईन करत असतील तर आपण जस्ट फक्त 2च मिनिटं घेऊया आणि 2 मिनिटांमध्ये आपण लगेच सेशन स्टार्ट करायचं आहे. अँड बिलीव्ह मी, हे आजचं सेशन तुमचं एक ट्रिमेंडस सेशन असणार आहे. रेग्युलर सेशनपेक्षा थोडंसं वेगळं असणार आहे. ओके, आपण आपली या वर्षीची दिवाळी जी आहे ती खूप जबरदस्तरित्या साजरी करायची आहे. फक्त आपण बाहेर सगळ्यांना उजळून टाकायचं नाहीये, तर आपण अंतर्मनामध्ये सुद्धा आपल्याला एक पंथी लावायची आहे, एक दिवा लावायचा आहे. आणि त्यासाठी हे सेशन खूप 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 महत्त्व असणार आहे. जस्ट वी आर गोइंग टू टेक अनदर 2 मिनिट्स. लेट्स एव्हरीवन जॉईन. माझी टीम सुद्धा काही जणांना हेल्प करते जॉईन करण्यामध्ये. जस्ट दोन दोन मिनिटं घेऊया, आपण लगेच स्टार्ट करूया. ओके, तोपर्यंत आपण म्युझिक छानपैकी ऐकत राहा. ओके, तर आपण आजच्या आपल्या दिवाळी स्पेशल सेशनला स्टार्ट करायचं आहे. मला सगळ्यांना रिक्वेस्ट रिक्वेस्ट करायची आहे की आपण सगळ्यांनी जर कॅमेऱ्यावरती आला तर खूप छान होईल, की मलाही थोडंसं चेक करता येईल तुमच्या सगळ्यांच्या भावना काय आहेत. मेक शुअर सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. आणखी आपलं हे सेशन अटेंड करा. ओके, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी कॅमेऱ्यावरती या, काय हरकत नाही आहे. आपण सगळे एनर्जी आहोत. आणि एनर्जी आपण असं लपून ठेवायची नाही. आपण आपण दुसऱ्या सगळं ऑन कॅमेरा, काय हरकत नाहीये. ओके, तर आपण आजचं सेशन जे आहे ते सेशन स्पेशल असणार आहे. काय म्हटलं, कारण आपण ही दिवाळी जी आहे, ही दिवाळी थोडीशी नवीन स्वरूपात आपण बघायची आहे. आतापर्यंत आपण ज्या काही दिवा लावतो, जे काही पंत्या लावतो, म्हणजे अमावस्येच्या दिवशीच दिवाळी येते. आणि त्या दिवशीच आपण पूर्णपणे प्रकाशानं त्या अंधाराला जे आहे ते नाहीसा करत असतो. आणि त्यासाठी ही दिवाळी तितकीच महत्वाची आहे. पण या वर्षीची दिवाळी थोडी स्पेशल आहे, कारण आपण इग्नाईट करणार आहोत एक्सटर्नल पंत्याना नाही, तर आपण आतमधलं जो स्वतःचं, ओके, जी विजलेली, भरपूर दिवसापासून विजलेली जी वात आहे त्याला आपल्याला पेटवायची आहे. आणि सेल्फ इग्नाईट व्हायचं आपल्याला. आणि सेल्फ इग्नाईट झाल्यानंतर आपण कुठलीही ताकद आपल्याला रोखू शकत नाहीये. कारण आपण काय म्हणत असतो, जे काय होत असतं त्याला फक्त फक्त आणि फक्त मीच जबाबदार आहे. आणि मीच ते सगळं आकर्षित केलेलं आहे. तर आपण हे सगळं आकर्षित करणार आहोत. या वर्षी दिवाळी ट्रिमेंडस
रित्या आपण आपल्यामध्ये चेंज आणायचा आहे. आणि जेव्हा आपण नेक्स्ट इयरची दिवाळी साजरी करू, त्यावेळी तुमच्यामध्ये एका वर्षामध्ये झालेला चेंज जो आहे, दॅट चेंज इज ट्रिमेंडस. जबरदस्त चेंज असणार आहे, जो तुम्ही एका वर्षामध्ये अनुभवणार आहात. त्यामुळं आपण हे आजचं सेशन अगदी मनापासून करूया. सगळ्यांनी 100% फिलिंग्स हे सेशन करायचे आहे. आपण रेग्युलर जे हो पोनो पोनो करत असतो, ते आपले जे प्रॅक्टिस मेंबर आहेत, जे जुने मेंबर्स आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे आपण हो पोनो पोनो कसं करतो, काय करतो. पण आज आपण थोडंसं वेगळ्या रूपात हे हो पोनो पोनो बघायचं आहे, सेल्फ फिलिंग बघायचं आहे. ओके, सगळे एक्साइटेड आहात हे सगळं शिकायला किंवा आजचा आज सेशन ऐकायला? ओके, दॅट्स इट. तर आपण स्टार्ट करूया आपलं सेशन. आणि आज आपण एक खूप जबरदस्त पाठ करायचा आहे. यापैकी किती जणांनी ऐकलंय मला माहित नाही, पण आपण आज पैशांची प्रार्थना म्हणायची आहे. काही लोकांनी ऑफलाईन सेशनमध्ये ऐकलेलं आहे. ओके, आमचे जे सॅटर्डे क्लबचे मेंबर्स आहेत त्यांनी. पण पैशांची प्रार्थना जी आहे ते ऑनलाईनच्या माध्यमातून आपण फर्स्ट टाइम इथं बघणार आहोत. आणि तुम्हाला दररोज जर ती करत राहिलात तर खूप जबरदस्तरित्या तुमच्यामध्ये चेंज दिसेल आणि तुम्ही पैसा खूप आकर्षित कराल. हे तितकंच खरं आहे. ठीक आहे, तर आपण विदाउट वेस्टिंग टाइम स्टार्ट करूया आपलं सेशन. आणि बिफोर दॅट, ओके, मी पुन्हा एकदा सांगतो, हे सेशन अगदी मेडिटेटिव्ह फेजमध्ये जायचं आहे. त्यामुळे आपण ध्यान लागल्यासारखं हे सगळं ऐकायचं आहे. आणि शेवटचा पार्ट जो असेल, सगळा शेवटचा पार्ट आपण एनर्जेटिकली पैशासाठी प्रार्थना करायची आहे, कारण आपण लक्ष्मीची उपासना करायची आहे. बरोबर आहे? ओके, तर ठीक आहे, आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. जस्ट आय एम गोइंग टू प्ले द म्युझिक. ओके, सगळ्यांना म्युझिक ऐकू येतो क्लिअर एकदम? ओके, जस्ट गिव्ह मी थम्स अप जर म्युझिकचा आणि माझा दोघांचा आवाज अगदी लाऊड अँड क्लिअर आहे. ओके, थँक्यू. तर आपण काय करायचं आहे, तुम्ही लिटरली तुमचा कॅमेरा बाजूला ठेवा, अजिबात त्याला हलवू नका, एका ठिकाणी स्थिर बसा. आपण एक जवळपास अर्धा तास सेशन करायचं आहे. कुणालाही सांगा डिस्टर्ब करू नका म्हणून. आणि तुम्ही पूर्ण तुमच्या फॅमिली सोबत हे अटेंड करू शकता. ओके, ते ठेवून द्या कॅमेरा आणि आपण मेडिटेटिव्ह फेजमध्ये जायचं आहे. ठीक आहे, ताट बसा, अगदी डोळे बंद करा, रिलॅक्स. चेहऱ्यावरती एक मस्त स्माइल कंटिन्युअस पाहिजे, कंटिन्युअस चेहऱ्यावरती मस्त स्माइल पाहिजे. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा, होल्ड करा त्या श्वासाला. होल्ड. नाकातून तोंडातून रिलीज. रिलीज करा. पुन्हा एकदा मोठा दीर्घ श्वास घ्या. डीप ब्रेथ. होल्ड, होल्ड करून ठेवा. रिलीज. Last time, take a deep breath. Hold. Release. शांत. रिलॅक्स. मित्रांनो, आज आपण या दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपण एक एन्सेंट हिलिंग टेक्निक जी आहे, त्याला म्हणतो आपण हो ओपोनोपोनो. या टेक्निकचा वापर करून आपल्यामधली जी काही उरली सुरली निगेटिव्हिटी आहे, ती सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी बाहेर टाकायची आहे आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायची आहे, अबंडन्स अट्रॅक्ट करायचा आहे. आणि यासाठी आपण ही प्रोसेस करतोय. आपण, मी इथून पुढे जे 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 इमॅजिन करायला सांगेन ते सगळंच्या सगळं इमॅजिन करायचं आहे. जे जे तुम्हाला बोलायला लावीन ते सगळंच्या सगळं तुम्हाला बोलायचं आहे. मी एक 10 सेकंद काही बोलणार नाहीये. जस्ट फील द म्युझिक. फील करा, फक्त म्युझिक फील करा. आता इमॅजिन करा, आज ती दीपावलीची
दिवाळीची अमावस्येची रात्र आहे. ही रात्र अशी आहे जिथं चंद्रमा लपून बसलेला आहे. त्या अमावस्येच्या रात्री अजिबात चंद्र तुम्हाला आकाशामध्ये दिसत नाहीये. पूर्ण काळोखी रात्र आहे. जसा आकाशामध्ये काळोख आहे तसा आपल्या अंतर्मनातही काही काळोख आहे, डार्कनेस आहे. इतक्या वर्षापासूनची जी काही निगेटिव्हिटी आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवलेली आहे त्याचा काळोख आपल्या अंतर्मनात आहे आणि तो काळोख आपल्याला बाजूला सारायचा आहे. अंतर्मनाची एक पंक्ती पेटवून त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. आकाशात पूर्ण काळोख आहे. अगदी सोसाट्याचा वारा सुटलाय आणि त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये तुम्ही उभारलेला आहात एका निर्जळ स्थळी. तिथे कुणीही नाहीये, कुणीही टिकपाखरू नाहीये. तिथे एका ठिकाणी तुम्ही उभारलेला आहात. सर्वत्र असा पूर्णच्या पूर्ण काळोख आहे आणि त्या काळोखामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय एक छोटस घर. ते छोटस घर जे आहे ते तुमच्या अंतर्मनाचं घर आहे आणि त्या घराचा दरवाजा किंचित उघडलेला आहे. तुम्ही हळूहळू हळूहळू त्या घराकडे पाऊल टाकत जाताय पुढं. त्या घराचा दरवाजा किंचित उघडलेला आहे. तुम्ही आपल्या हातानं दोन्ही दरवाजे उघडताय आणि उघडल्यानंतर तुम्ही आत बघताय. आत पूर्ण असा काळोख आहे. तरीही तुम्ही त्या सोसाट्याच्या वाऱ्यापासून वाचण्यासाठी म्हणून त्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करताय. तुम्ही आतमध्ये गेलेला आहात. आत गेल्यानंतर तुम्हाला जाणवते आतली नीरव शांतता. तुम्हाला जाणवते आतमधला पूर्ण सगळा डार्कनेस. सगळा डार्कनेस तुम्हाला भेडसावतोय. तुमच्या अंतर्मनामधून काही सावल्या समोर प्रकट झालेल्या आहेत. त्या अंतर्मनातून तुमच्या बाहेर आलेल्या आहेत. त्या सावल्या ज्या आहेत ते सगळे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत. त्या सगळ्या शॅडोज, त्या सगळ्या सावल्या, त्यामध्ये राग आहे, चिडचिड आहे, द्वेष आहे, भीती आहे, ताण आहे, तणाव आहे. या सगळ्या सावल्या ज्या आहेत त्या समोर तुमच्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या तुमच्याशी बोलतायत. एक सावली म्हणते, तुम्हाला विसरलायस का? Why did you forget me? दुसरी सावली म्हणते, अरे मी तर तुझा अपयश आहे, मी तुझा फेल्युअर आहे, विसरलायस का मला? दुसरी सावली म्हणते, अरे मी तुझी भीती आहे, तुझ्या मनामधली जी भीती आहे ती आहे मी. मला कसं काय विसरलास तू? मी आहे समोर तुझ्या. तुम्ही त्या सगळ्या सावल्यांचं ऐकताय. तुमचं मन अतिशय जड झालेलं आहे. तुमच्या अंतर्मनाच्या त्या सावल्या आहेत. ते राग, चिडचिड, दुःख जे आहे, ताण तणाव आहे, सगळ्या निगेटिव्हिटीच्या सावल्या ज्या समोर आहेत त्या सगळ्या तुमच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब आहे. आणि तुम्ही त्या सर्वांना फक्त नमस्कार करताय कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही एनर्जी आहात आणि एनर्जीचं रूप आपल्याला बदलता येतं. आपण निगेटिव्ह ऊर्जेतून पॉझिटिव्ह ऊर्जेकडे जाता येतं हे आपल्याला आता माहिती आहे, आपल्याला ठाऊक आहे. म्हणून आपण निगेटिव्ह ऊर्जेतून पॉझिटिव्ह ऊर्जेत आणण्यासाठी आपण स्वतःला विश्वाकडे सोपवून देणार आहोत. स्वतःला पूर्णपणे या विश्वाला सरेंडर करणार आहोत. म्हणून तुम्ही स्वतः म्हणताय, तिथे डोळे बंद केलेले आहात, त्या सगळ्या सावल्या तुमच्याकडे बघून म्हणतायत, मला विसरलायस का? मी आहे तुझ्या आतमधलं. ते अपयश आहे, ते दुःख आहे, तो ताणतणाव आहे, ती चिडचिड आहे. तरीही तुम्ही नमस्कार करताय आणि म्हणताय की मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे. त्या सगळ्या ज्या काही दुःखाच्या सावल्या आहेत त्या मीच उत्पन्न केलेल्या आहेत आणि माझ्या या विचारांच्या मुळे, माझ्या या भावनेमुळं, माझ्या या बिलीफमुळं, माझ्या विश्वासामुळेच या तयार झालेल्या आहेत. त्यांना मी ऍक्सेप्ट करतोय, त्यांना स्वीकारतो आहे. कारण आतापर्यंत मी जे भूतकाळामध्ये विचार केलेले आहेत त्याचा परिणाम म्हणूनच ह्या सगळ्या सावल्या माझ्या समोर प्रकट झालेल्या आहेत आणि त्या रौद्र रूप धरून मला त्या भेडसावत आहेत. मला त्या जाणीव करून देत आहेत की मी तुझ्यामध्ये आहे,
मी या सगळ्यांना स्वीकारत आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे. पण तुम्हाला आता माहिती आहे, तुमच्याकडे एक अशी कला आहे, ज्या कलेनं, त्या टेक्निकनं तुम्ही या सगळ्याच्या सगळ्या निगेटिव्हिटी जी आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या निगेटिव्हिटीना तुमच्या अंतर्मनातून तुम्ही बाहेर काढणार आहात. आणि ती टेक्निक आहे हो ओपोनोपोनो. एक प्राचीन कला, एक एन्शियंट हिलिंग टेक्निक. हे 4 गोल्डन वाक्यांच्या वरती आधारित आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 गोल्डन स्टेटमेंट्स आपण म्हणायची आहेत. आणि ही 4 गोल्डन स्टेटमेंट काय आहेत? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणतो आपण आपल्या स्वतःला. कारण ह्या सगळ्या ज्या गडद सावल्या आपल्या समोर उभारल्या आहेत, त्या कदाचित मी स्वतः माझ्याकडे उडवून घेतल्यामुळे माझी ऊर्जा कमी झालेली आहे. आणि ती ऊर्जा वाढवण्यासाठी मी स्वीकारत आहे. म्हणून माझ्या ऊर्जेला मी स्वतःला म्हणतोय आय एम सॉरी. मी स्वतःलाच म्हणतोय मला क्षमा कर, मला फॉरगिव्ह कर. म्हणून मी स्वतःची माफी मागतोय, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय. आणि थँक्यू आणि आय लव्ह यू सुद्धा म्हणायचं आपण स्वतःलाच, कारण आपण प्रत्येक दिवशी निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करत नाहीये. तर या दिवाळीमध्ये सुद्धा आपल्याला पंथी लावायची आहे, आपल्याला दिवा लावायचा आहे, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जायचं आहे. त्यासाठी आपण थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणून स्वतःवरचा विश्वास, स्वतःवरचा बिलीफ जो आहे तो आपण अतिशय घट्ट करणार आहोत. त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू हे गोल्डन स्टेटमेंट्स आपण आपल्याला म्हणायचे आहेत. तुम्ही नमस्कार करताय आणि त्या सगळ्या ज्या निगेटिव्ह सावल्या आहेत, शॅडो आहेत, त्यांना तुम्ही म्हणताय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणून त्या सगळ्यांना स्वीकारताय आणि थँक्यू, आय लव्ह यू म्हणून स्वतःला ती ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा देत आहे. तुम्ही जसं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणत जाता, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू त्या सगळ्या सावल्यांना म्हणत जाता तसं 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 त्या सावल्या ज्या आहेत त्या सावल्या हळूहळू हळूहळू हळू कमी होत जात आहेत. आणि तुमच्या अंतर्मनातून, तुमच्या हृदयामधून एक छोटासा ज्योत, एक छोटीशी ज्योत तुमच्या हृदयामधून बाहेर पडते. आणि ती ज्योत जी आहे, ती ज्योत हळूहळू हळूहळू पुढे सरकते आणि ती ज्योत सगळ्या सावल्यांना नष्ट करते. एक सावलीला जाऊन ती टच झाली तेव्हा तिथं एक दुसरी पंथी तयार झाली, दुसरी ज्योत तयार झाली. अशी 2 ज्योत परत जाऊन दुसऱ्या सावलीला जाऊन थडकल्या. दोन्हीचे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 अशा अनगिनत पंथ्या तयार झालेल्या आहेत, अनगिनत दिवे तयार झालेले आहेत, अनगिनत ज्योत तयार झालेल्या आहेत. आणि ती जी अंधारी खोली होती, ती अंधारी खोली आता उजळून निघालेली आहे. ती पूर्णच्या पूर्ण खोली जी आहे ती आता अंधारातून पूर्ण प्रकाशाकडे गेली आहे. सर्वत्र तिथे रूम बघताय तुम्ही तर तिथं फक्त उजेड उजेड आणि उजेड दिसतोय. आणि त्या उजेडामध्ये तुम्हाला दिसते एक मूर्ती, तुम्हाला एक मूर्ती दिसते समोर. ती मूर्ती आहे साक्षात लक्ष्मीची. आणि तुम्ही त्या मूर्तीकडे बघतच राहताय. तुमचा हात हृदयावर ठेवा आणि नतमस्तक व्हा त्या मूर्ती समोर, नतमस्तक व्हा त्या लक्ष्मी समोर. ती लक्ष्मी तुम्हाला म्हणते मी इथंच होते, मी तुझ्या जवळच होते. मी तुला दिसले नाही कारण तू तुझ्यामधल्या सगळ्या निगेटिव्हिटी बघत होतास. गरज होती ती फक्त तुला सगळ्याच्या सगळ्या निगेटिव्हिटी स्वीकारून स्वतःवरती विश्वास वाढवायचा होता. आणि तू केलास. आणि तो केल्यामुळं मी इथं प्रकट झाले. ती लक्ष्मी तुमच्या डोक्यावरती हात ठेवते आणि डोक्यावर हात ठेवून ती म्हणते बाळा, जिथं अंधार असतो तिथं मी येऊ शकत नाही, पण ज्या क्षणी तू स्वतःचा अंधार ओळखलास, तुझ्या मनामधला क्षमा मागितलीस आणि स्वतःवरचं प्रेम द्विगुणित केलास, त्या क्षणी मी तुझ्यात प्रकट झाले. माय चाइल्ड, where there is a darkness, I cannot enter. But the moment you saw your darkness, forgive yourself and choose love. I was already within you. तो हात जो आहे, लक्ष्मीचा हात तुमच्या डोक्यावर
त्या लक्ष्मीच्या हातानं तुमच्या डोक्यामध्ये एक तेजस्वी असा प्रकाश पडलेला आहे. तो तेजस्वी प्रकाश तुमच्या डोक्यापासून खाली 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 पूर्ण तुमच्या सबंध शरीराभर तो प्रकाश जो आहे तो प्रकाश पसरत चाललेला आहे. आणि त्या प्रकाशामुळं तुमचे जे ऑरा आहे तो ऑरा अतिशय स्वच्छ, अतिशय व्हाईट ग्लिटरिंग झालेला आहे. तुमचा ऑरा असा चकाकत आहे. आणि तुमच्या अंतर्मनामधले सगळ्याच्या सगळे मिसबिलीव्स, ज्या निगेटिव्ह भावना होत्या, ताणतणाव होता, ते सगळंच्या सगळं नाहीच झालेलं आहे. तुम्ही आतल्या आत मनातल्या मनात ग्रॅटिट्यूड फील करताय त्या मातेसाठी. तुम्ही ग्रॅटिट्यूड फील करताय त्या युनिव्हर्ससाठी. आणि तुमच्या मनामधली सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती निगेटिव्हिटी ही निघून गेलेली आहे. आणि त्या तेजस्वी प्रकाशानं तुमचं अंतर्मन जे आहे ते अंतर्मन अतिशय फ्रेश झालेलं आहे. ते अंतर्मन मधल्या सगळ्याच्या सगळ्या निगेटिव्हिटी गेलेल्या आहेत आणि त्या निगेटिव्हिटी जागा आता पॉझिटिव्हिटीने घेतली आहे. तुम्ही तो सगळा सक्सेस, तो अबंडन्स अट्रॅक्ट करण्यासाठी रेडी आहात. यू कॅन फील हर व्हॉइस इनसाइड युअर हार्ट. आणि देवी म्हणते, जिथे तू पाऊल ठेवशील तिथे प्रकाश पसरू दे. तू स्वतः आता एक दिवा आहेस आणि तुझ्या या तेवण्यानं बाकी सगळीकडे मोठा प्रकाश पडणार आहे. त्यामुळे तू आता थांबू नको. तू स्माइल करत पुढे जा, पुढे जा. आणि तुझ्या मार्गामध्ये येणाऱ्या सगळ्यांना तू तुझा प्रकाश देत राहा. दिव्यानं दिवा लावत राहा. आणि जितका सक्सेस, जितका अबंडन्स, जितकं चांगलं आरोग्य, जितकी नाती, तितका पैसा तू आकर्षित करत जा. त्या देवीने आपल्याला वरदान दिलेलं आहे. लक्ष्मी पूजनच्या पूर्वसंध्येला आपल्याला ते वरदान मिळालेलं आहे. ते वरदान घेऊन तुम्ही धन्यवाद म्हणताय लक्ष्मी मातेला. मी 10 सेकंद काहीही बोलणार नाही. जस्ट फील फ्रॉम युअर हार्ट. लक्ष्मी मातेला तुम्ही आता नमन करताय, धन्यवाद देताय. आणि हळूच तुम्ही त्या मंदिरातून बाहेर येताय. मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला दिसतंय ती जी काळोखी रात्र होती ती आता प्रकाशानं उजळून निघालेली आहे. सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे. सगळीकडे दिवेच दिवे आहेत. तो सोसाट्याचा वारा थांबून तो शांत झालेला आहे. आणि तुम्ही ज्या रात्रीची अपेक्षा करत होता ते तुमच्या समोर आलेलं आहे. जस्ट फील इट. तुमच्या एका प्रकाशामुळं इतका सर्वत्र असा उजेड पसरलेला आहे. हाताला हात रब करा. मस्तका लावा. आपले डोळे हळूच उघडा. ओके, आज आपण छानपैकी जे आपली दिवाळीसाठी आपण जे देवीकडे खरंच मागणार असतो त्यासाठी आपण ही होपोनोपोनोची प्रार्थना केली आहे. इथून पुढे आपण 2 महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर आपण लक्ष्मीची उपासना करतो म्हणजे आपण अनगिनत पैसा जो आहे तो आपण अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे आजचं सेशन जे आहे त्याचं सेशन थोडंसं आपण पैशासाठी डेडिकेट करायचं आहे. आपण पैशासाठी होपोनोपोनो करायचं आहे, स्पेशली पैशासाठी. कारण बऱ्यापैकी आपण काय करत असतो, आपण पैशाबद्दल खूप विचित्र आणि खूप निगेटिव्ह बोलत असतो. म्हणजे पैसा खूप वाईट असतो, पैशानं नाती सगळी हिरावली जातात, असं आपलं एक खूप जुन्या काळापासून ते चाललेलं वाक्य आहे. किंवा पैशाला धरून आपण, कर्जाला धरून आपण खूप निगेटिव्ह फील करत असतो. तर त्यासाठी आपण जिथं जिथं पैशाला दोष दिला आहे त्या सगळ्यासाठी आपल्याला आता त्या पैशाची प्रार्थना करायची आहे आणि पैशाबद्दलची सगळी सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे. आणि आज आपण एक अशी गोष्ट करणार आहात, तुम्ही एका पैशाच्या नोटेला तुम्ही आज ऍक्टिव्हेट करणार आहात.
आणि ती पैशाची नोट जी असणार आहे, ती पैशाची नोट तुम्ही ती कायमची सांभाळून ठेवणार आहात. आपण एक असं रिच्युअल करणार आहोत जे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आणि ते आजच्यासाठी मी मुद्दाम राखून ठेवलं होतं या दिवाळीच्या पूर्वसंध्येला. मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जी सापडेल ती पैशाची नोट घ्या. आय एम जस्ट गिव्हिंग यू 1 मिनिट. तुम्हाला जी सापडेल ती पैशाची नोट घ्या. ओके, ती असं म्हणत नाही मी 10 रुपयाची घ्या, 50 रुपयाची घ्या, 100ची घ्या, 500ची घ्या, कुठलीही घ्या. पण ती नोट तुम्ही जवळ ठेवा. त्या पैशाच्या नोटेला आपल्याला आता ऍक्टिव्हेट करायचं आहे. आय एम जस्ट गिव्हिंग यू 1 मिनिट. ती नोट घेऊन बसा समोर. आपल्याला त्या पैशाच्या नोटेला ऍक्टिव्हेट करायचं आहे. आणि त्यानंतर पैशासाठी आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. आय होप सगळ्यांनी पैशाची नोट घेतला असाल. कितीची घ्या, डझंट मॅटर. पण ती पैशाची नोट तुम्ही इथून पुढे वापरणार नाही आहात, हे अगदी डोक्यात घ्या. ती मला द्यायची नाहीये. ओके, ती तुमच्याकडेच ठेवायची आहे. पण ती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. ओके, तर तुम्ही पैशाची नोट जी आहे ती पैशाची नोट घ्यायची आहे. ओके, ही पैशाची नोट ही आपण अशी पकडायची असते. ओके, असे हे 3 बोटं असतात, ही 3 बोटं. ओके, म्हणजे आपला अंगठा, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, ह्या तिघांची अशी एक मुद्रा करायची असते. आपण अशी दोन्ही दोन्ही यायची अशी मुद्रा करायची असते. आणि त्यामध्ये आपल्याला ही पैशाची नोट पकडायची असते अशी दोन्ही. लक्षात येतं? आता हे माझी दोन्ही बोटं रिलीज आहेत बघा, या बाजूची आणि त्या बाजूची. अशी ही पकडायची आहे. आलं लक्षात? याला कुबेर मुद्रा म्हणतात. ओके, याला कुबेर मुद्रा म्हणतात. आणि कुबेर सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर ती पैशाची नोट आपण पकडायची आहे आणि ती आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आहे. ओके, ती आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आहे. आणि मी आता सांगतोय, ती ऍक्टिव्हेट करायची आहे. ते ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपल्याला ती काय करायची, कशी करायची, मी मला सगळं नंतर सांगेन. पण आपण 2 गोष्टी सोबत करणार आहोत. पहिल्यांदा, आणि तुम्ही काही केलं ती डोळे उघडायचे नाहीयेत. काय करायचं आहे? तर आपण ती नोट जी आहे ती नोट ऍक्टिव्हेट करून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा या पैशाला आपण जे जे आतापर्यंत दोष दिले आहेत, पैशाला आपण आतापर्यंत जिथं जिथं चुकीचं म्हटलेलं आहे, त्यासाठी पैशाची आपण माफी पण मागायची आहे. ओके, आणि थँक्यू सुद्धा म्हणायचं आहे, कारण पैशामुळे तुमचे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. त्यासाठी थँक्यू पण म्हणायचं आहे. आणि पैशावर कोणाचं प्रेम नसतं असं नाही, तर प्रत्येकानं पैशासाठी प्रार्थना सुद्धा करायची आहे. त्याला ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, त्याच्यावरती प्रेम दाखवायचं आहे. हे करून झाल्यानंतर ओके, मी एक म्युझिक लावणार आहे, जे म्युझिक तुम्हाला कंटिन्यू ऐकू येईल. ते म्युझिक मी नंतर चेंज करणार आहे. एक 10 ते 20 सेकंद, 30 सेकंदाचा पॉज घेणार आहे. त्यानंतर मी सांगेन की तुम्ही ही नोट जी आहे ती नोट तुम्ही अशी छातीला लावायची आहे. ओके, आणि मग पैशाची प्रार्थना अगदी जोरात. ओके, मी म्हणणारच आहे, तुम्ही सुद्धा पैशाची प्रार्थना अगदी जोरात म्हणायची आहे. आलं लक्षात? आणि त्यानंतर मग ही पैशाची नोट खाली ठेवायची आहे आणि मग हाताला हात रब करायचे आणि डोळ्याला लावायचे. आलं लक्षात सगळ्यांना? कळतं सगळ्यांना काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा ते ऍक्टिव्हेट करायचे आहे. ऍक्टिव्हेट करून पैशाबद्दलची सगळी निगेटिव्ह भावना आपण काढून टाकायची आहे आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करून पैशाची प्रार्थना म्हणायची आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, ठीक आहे. आय एम जस्ट प्लेइंग द म्युझिक. जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. एकच मिनिट लगेच लावतो. म्युझिक आवाज सगळ्यांना येतो? क्लिअर? ठीक आहे. पुन्हा ताट बसा. पैशाची नोट जी आहे ती पैशाची नोट आपण हातामध्येच पकडा. ओके, त्याला बघून घ्या. ते पैशाच्या नोटीला पूर्णपणे बघून घ्या. काय काय लिहिलंय, कसं कसं लिहिलंय, ते पूर्ण डोळ्यांनी ती बघा. ओके, त्याचा स्मेल घ्या, त्याचा आवाज ऐका. ओके, फील करा ते पैशाच्या नोटेला. नंतर ही नोट जी आहे ती नोट हातात धरून, कुबेर मुद्रेनं हातात धरून, फक्त आपण डोळे बंद करून मी जे जे म्हणणार आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे. क्लोज युअर आईज, डोळे बंद ठेवा.
बंद, पाठीचा कांदा ताट ठेवा, खांदे रिलॅक्स. एक शेवट सगळ्यांनी कॅमेरावरती या. एक मोठा दीर्घ श्वास घ्या, नाकातून रिलीज. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रेथ, नाकातून रिलीज. वन लास्ट टाइम, टेक अ डीप ब्रेथ, नाकातून रिलीज. शांत. त्या पैशाच्या नोटेला फील करा आणि म्हणा, आय एम सॉरी. आय एम सॉरी, मी तुझा योग्य सन्मान नाही केला, त्यासाठी आय एम सॉरी. मी तुझा खूप अपव्यय केला, गरज नसताना मी पैसा खर्च केला, त्यासाठी आय एम सॉरी. मी खूप केअरलेसपणे तुझा वापर केला, त्याबद्दल आय एम सॉरी. माझ्या भीतीमुळं, डाऊट्समुळं ही सगळा माझ्याकडे येणारा सक्सेस अबंडन्स मी ब्लॉक केला, त्यासाठी आय एम सॉरी. तू माझ्या हातामध्ये नसताना मी तुला खूप 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 वाईट बोललो, तुला मी खूप तुझा राग केला, चिडचिड केला. जेव्हा माझ्याकडे नव्हतास त्यावेळी मी तुला खूप 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 वाईट बोललो. पैसा असाच असतो, कधीही वेळेवरती येत नाही. मला जेव्हा गरज असते त्यावेळी नेमका पैसा माझ्याकडे नसतो. असे खूप खूप स्टेटमेंट्स माझ्या तोंडातून गेले. त्या सगळ्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मला माहिती आहे की तुझ्यामुळे माझे भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. तू होतास म्हणून मला शिक्षण घेता आलंय. तू होतास म्हणून माझ्या घरामधलं जे सगळं आमचा व्यवहार होता, सगळा प्रपंच जो होता, तो तुझ्यामुळेच पूर्ण होत आलेला आहे. म्हणावी तितकी मी तुझी जाणीव नाही ठेवली, त्यासाठी आय एम सॉरी. तू होतास म्हणून दिवाळीला आम्हाला गोडधोड खाता आलं. तू होतास म्हणून आम्हाला फटाके वाजवता आले. तू होतास म्हणून मला फिरता आलं. तू होतास म्हणून मला नात्यांच्या मध्ये प्रेम आहे. हे सगळ्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच. त्या पैशाला थँक्यू म्हणा, त्याच्यावरती प्रेम व्यक्त करा. कारण त्या पैशामुळेच तुमचे कित्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत, त्या कित्येक अडचणी दूर झालेल्या आहेत. जे तुम्ही आता आहात त्यामध्ये पैशाचा खूप मोठा वाटा आहे. पण आपण त्या पैशाला कधी थँक्यू, धन्यवाद म्हटलं नाहीये, कधी त्या पैशावरती प्रेम दाखवलं नाहीये. त्यासाठी त्याला आज मनापासून म्हणा, थँक्यू, आय लव्ह यू. उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी तुला थँक्यू म्हणणार आहे. मी तुला इथून पुढे आता मागणार नाहीये, कारण मला माहिती आहे, मला विश्वास आहे तू माझ्या सोबत कायम राहणार आहेस. मला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तू माझ्या सोबत असणार आहेस, मला विश्वास आहे. त्यासाठी मी म्हणतोय थँक्यू, आय लव्ह यू. तुम्ही पैशाची नोट आता तुमच्या हृदयाला लावा. फील करा की तो पैसा जो आहे, तो पैसा तुमच्याकडे भरपूर 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 येतोय. मी पुढचे 30 सेकंद काही बोलणार नाही. जस्ट फील इट. 30 सेकंद चुप्प बसायचं आहे. त्यानंतर आपण पैशाची प्रार्थना म्हणायची आहे. 30 सेकंद. आता मी म्युझिक चेंज करणार आहे.
आणि आता इथून पुढे आपल्याला पैशाची प्रार्थना म्हणायची आहे, अगदी एनर्जेटिकली करायची आहे, अगदी मनापासून करायची आहे. पैशाशी माझं नातं जोडण्यासाठी मी तयार आहे. पैसा ही एक मुक्त वाहणारी ऊर्जा आहे जी माझ्या ऊर्जेशी जुळते आहे. मला पैसा आवडतो आणि पैशाला देखील मी प्रचंड आवडतो. माझ्या समृद्धीसाठी आणि माझ्या भरभराटीसाठी पैसा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. मी जितका पैशाचा विचार करतो तितका पैसा मी आकर्षित करतो. मी जितका पैशाबद्दल पॉझिटिव्ह फील करतो तितके पैसे मी आकर्षित करतो. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मोठ्या प्रमाणात पैसे मी प्रत्येक दिवशी सहज आकर्षित करतो. पैशाशी माझं नातं पुन्हा प्रस्थापित केल्याबद्दल मी या विश्वाचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. इमॅजिन, माझ्या लॉकर कपाटात पैशाचे बंडल आहेत. इतका पैसा जो आपण कधीच बघितला नाही, तितका पैसा आपल्या आयुष्यात आला आहे. आपण खऱ्या अर्थाने सफलतेकडे वळवलो आहोत. आपल्या सगळ्या आवडीनिवडी पूर्ण होत आहेत. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. हा विश्व मला भरभरून द्यायला तयार आहे. माझ्या आतल्या सगळ्या फ्रिक्वेन्सी ऍक्टिव्हेट झाल्या आहेत आणि माझं मन, शरीर, औरा, आत्मा पूर्णपणे तयार आहे हे गोष्टी आकर्षित करायला. माझी सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. माझ्या परिवाराची स्वप्न पूर्ण होत आहेत. मी माझी परिस्थिती स्थिर केली आहे. माझ्या अंतर्मनात एक आवाज येतोय. सगळ्यांनी तो आवाज मोठ्यानं म्हणायचा आहे, मी अमीर 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 आहे. फील द एनर्जी, फील द कनेक्शन, फील द पॉवर. शब्द आहेत माझे, हा अधिकार आहे माझा आणि मी पूर्णपणे त्याला एन्जॉय करत आहे. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार, मला विश्वास आहे. 5 4 3 2 1. हात रब करा, चेहरा मस्तकाला लावा. अनम्यूटचं बटन प्रत्येकाने हिट करायचं आहे, एका सुरात, एका तालात. आता ती नोट खाली ठेवा. अनम्यूटचं बटन सगळ्यांनी हिट करायचं आहे आणि एका सुरात, एका तालात म्हणायचं आहे. ऑन द काउंट ऑफ 3, तथास्तु. 1 2 3 बोला, तथास्तु. 1 2 3 बोला, तथास्तु. 1 2 3 बोला, तथास्तु. क्लोज आईज, डोळे बंद, डोळे बंद. माझ्यासोबत म्हणा, जे मी बघतो तो मी आहे. जे मी फील करतो तो मी आहे. जे मी ऐकतो तो मी आहे. मी यशाचं, सक्सेसचं मॅग्नेट आहे. मी पैशाचं मॅग्नेट आहे. माझ्या एनर्जी, माझ्या फ्रिक्वेन्सी त्या इन्क्रीज झालेल्या आहेत आणि त्या युनिव्हर्सला मॅच झालेल्या आहेत. युनिव्हर्स मला ते सगळं द्यायला तयार आहे. कारण मला फरक पडते ते कसं मिळणार, पण मला माहिती नाही मला मिळणार आहे. मला फरक पडते ते कसं मिळणार, पण मला माहिती नाही मिळणार आहे. मला फरक पडते ते कसं मिळणार आहे, पण मला माहिती मिळणार आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. रब युअर हँड्स. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आज आपलं हे स्पेशल सेशन जे होतं ते सेशन आपण संपवलेलं आहे. तुम्ही प्रत्येकानं ती जी पैशाची नोट जी आहे ती पैशाची नोट आता त्याला घडी घालायची आहे. अशी अशी घडी घालायची आहे. पूर्णपणे एक छोटीशी, अतिशय छोटीशी घडी घालायची आहे. जितकी छोटी करता येईल तितकी छोटी घडी घाला. यात अगदी छोटीशी केलेली आहे एवढी. जितकी छोटी करता येईल तितकी ती घडी घाला. आणि ही ऍक्टिव्हेट झालेली आहे. आता ही जी नोट जी आहे ती ऍक्टिव्हेट झालेली आहे. उद्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला ही नोट जी आहे ती लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही लक्ष्मीपूजन जिथं करताय तिथं ठेवायची आहे. ओके. आणि उद्या लक्ष्मीकडं काहीही मागायचं नाही. मला हे दे, मला ते दे, काही म्हणायचं नाही. आता आपण फक्त आणि फक्त मागत आलोय. आजपासून आपण द्यायला सुरुवात करणार आहे. आपण ही नोट ठेवायची आणि फक्त थँक्यू 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 म्हणायचं. आतापर्यंत मला जे जे मिळालं आहे त्यासाठी खूप 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 आभारी आहे. खूप खूप धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. इथून पुढे फक्त थँक्यू 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 म्हणायचं आहे.
लक्ष्मी पूजन संपल्यानंतर ती नोट जी आहे ती नोट तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुम्ही अशा ठिकाणी ठेवा, तुमच्या लॉकरला ठेवा. पण ती नोट जी आहे ती नोट तुमच्याकडे कायम राहिली पाहिजे. ती नोट जी आहे ते एक सिम्बॉल आहे तुमच्याकडे अबंडन्स, तुमच्याकडे पैसा खेचला जाण्याची. त्यामुळे ही नोट जी आहे ती ऍक्टिव्हेट झालेली आहे. त्यामुळे ती तुम्हाला ठेवायची आहे अशा ठिकाणी जिथं तुम्हाला कायमच नोटा पाहिजे आहेत, जिथं पैसे पाहिजे आहेत. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. अजून कोणाला जर क्वेश्चन असतील तर आय कॅन गिव्ह आन्सर टू द क्वेश्चन्स. आज बरेचसे मेंबर्स आहेत, आपले रेग्युलर मेंबर्स सोडून सुद्धा बरेचसे मेंबर्स आहेत. आपण रेग्युलर खूप छान पद्धतीने सेशन करतोय. दररोज आपली प्रॅक्टिस चालू आहे. ज्यांना ज्यांना प्रॅक्टिसमध्ये भाग घ्यायचा आहे तर त्यांनी आपल्या टीमशी रिच आउट व्हायला काय हरकत नाहीये. माधुरी मॅम, तुम्ही जर तुमचा नंबर पाठवा इथं त्या चार्टमध्ये, तर त्या नंबरला तुम्ही रिच आउट करा. ज्यांना ज्यांना आपल्याला ही प्रॅक्टिस सेशन, प्रॅक्टिस सेशन कंटिन्यू ठेवायची आहे. आपले रेग्युलर मेंबर्स इथं आहेतच, मला वाटतं एक जवळपास 50 मेंबर आपले ऑलरेडी इथं जॉईन झालेले असतील, जे रेग्युलर प्रॅक्टिस करतायत. हा आमच्या टीमचा नंबर आहे, 2 नंबर तुम्हाला दिलेले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथं तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस जी आहे ती रेग्युलर प्रॅक्टिस तुम्हाला मिळेल. त्यासोबत भरपूर गॅटिट्यूडचे असतील, अफर्मेशन्स कसे करायचे, गोल सेटिंग काय आहे, हे सगळे सगळं तुम्हाला मिळायला काय हरकत नाहीये. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा आहेत. ही दिवाळी जी आहे ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चेंज घेऊन येऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. या युनिव्हर्सला फक्त एकच मागणं आहे की जे 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 तुम्ही मागताय ते सगळे सगळे युनिव्हर्स तुम्हाला देऊ, आणि तुमच्या हातून जी काही सर्व्हिस व्हायची आहे, जे काही तुम्ही लोकांचं भलं करणार आहात, ते सगळं सगळं तुमच्याकडून अखंडित होत राहो. ओके, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. ओके, आजच्या सेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. कोणाला शंका असेल तर रेज युअर हँड, आय कॅन गिव्ह द आन्सर, अदरवाइज वी कॅन रॅप अप द सेशन. तुम्हाला भावना व्यक्त करायची असेल तर करू शकता, काय हरकत नाहीये. वी स्टील हॅव अनदर 10 मिनिट्स आपण घेऊ शकतोय. जर कोणाला आपलं व्यक्त करायचं असेल भावना तर बोलू शकताय, किंवा क्वेश्चन असतील तर क्वेश्चन विचारू शकता. एनीवन? ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण सगळ्यांनी जॉईन केलात. आपण भेटू. आपण रेग्युलर जे स्टुडंट्स आहेत, आपलं उद्या सेशन जे आहे ते एक्झॅक्टली 6:25 असणार आहे. तर ते डोंट मिस द सेशन. आणि संध्याकाळ सेशन जे आहे प्लस 10:15 ते सेशन होणार नाहीये. आपण डायरेक्टली उद्या सेशन आपण करणार आहोत. ठीक आहे. ओके. कोणाचा मेसेज आहे, कसं जॉईन करायचं सर? सर तिथं एक मेसेज दिलेला आहे, तुम्ही ते मेसेज, नंबर आहे बघा, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. किंवा तुम्ही इव्हन त्या ग्रुपमध्ये जर असाल, सेल्फ हिलिंगच्या ग्रुपमध्ये, तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये सुद्धा नंबर मिळवू शकता, काय हरकत नाही. ओके. लक्ष्मीची कृपा सगळ्यांच्या वरती राहो, हीच सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय.